ओके. राम राम मंडळी. मी आहे रवींद्र दाभाडे. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन चॅनलवरती. आजपासून आपण ठरवलं आता आपण रिव्ह्यू करणार आहे. रिव्ह्यू म्हणजे कसं, स्वतः कांगणे सरांचा सकाळी व्हिडिओ बघितला की भाई बिग बॉस वरती सूरज चव्हाण आलाय. तर स्वतः कांगणे सर सूरजला सपोर्ट करतात, त्यामुळे म्हटलं आपण का पाठीमागं पडतोय. ठीक आहे, चला. मी आहे कोल्हापूरचा, पन्हाळ्याच्या पायथ्याला माझं गाव आहे आणि आपण आजपासून नवीन प्रवास सुरू करतोय की बिग बॉसचा रिव्ह्यू करूया का. तर या बिग बॉसमध्ये माहिती आहे की ऑलमोस्ट 2 आठवडे झालेले आहेत. चावडी चावडी म्हणा की भाऊचा धक्का झालाय. तर आपण जराशी लेट सुरू करूया, पण थेट करूया. जाणून घेऊया की ह्या बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनचे 16 कंटेस्टंट कोण आहेत. ठीक आहे, तर सुरुवात करूया. पहिल्यांदा आहेत आणि दुसरी गोष्ट, आपण त्यांचे इंस्टाग्रामवरती किती फॉलोअर्स आहेत हे पण बघूया. तर सुरुवात करूया या वर्षाताई. सगळ्यात सिनियर आहेत. वर्षा उसगावकर या पहिल्या कंटेस्टंट होत्या. मी आले आणि निघाले, अशा काही गोष्टी होती त्यांच्या. पहिल्यांदाच त्यांनी एंट्री केलेली. त्यांचे इंस्टाग्रामवरती 280K फॉलोअर्स आहेत. तर आता या घरामध्ये भरपूर त्यांनी वादावादी चालू आहे. निकिता अंबोळीसोबत त्यांचं कायम खटकं उडवत असतात. दुसरा कंटेस्टंट आहे एकदम साधा भोळा, म्हणजे कॉमेडीचा बादशाह, पंढरीनाथ दादा, म्हणजे पॅडी कांबळे. आपण पॅडीज म्हणूया, आपला जवळचा माणूस वाटतोय तो. ते सोशल मीडियावरती इतकं काय ऍक्टिव्ह दिसत नाहीत. त्यांचे फॉलोअर्स इंस्टाग्रामवरती चेक केलं तर 12.2, म्हणजे 12,200K काहीतरी आहेत ते. 12,200. ठीक आहे. याच्यानंतर ना सगळ्यात मोठा माणूस येणार आहे बरं का. कोण आहे तर महाराष्ट्राचा लाडका छोटा पुढारी घनश्याम दरोडे. घनश्याम दरोडे सुद्धा घरात चांगला धुमाकूळ घालायला लागलाय. बघूया त्याचा प्रवास कसा असतो. आता 2 आठवड्यापर्यंत जराशी निराशा केली आहे त्याने. घनश्याम पुढारीचं सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्रामवरती फॉलोअर आहेत 182K, म्हणजे 1,80,200 असं काहीतरी जवळपास होईल. ठीक आहे. तर चौथ्या नंबरला नाव आहे की जे पहिल्याच आठवड्यात बाहेर पडलेत, पुरुषोत्तम दादा पाटील म्हणजे माऊली. यांचं सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स आहेत 180K. पण तसं मतदान झालं किंवा कंटेंटच्या जोरावरती बहुतेक ते पहिल्यांदाच ते बाहेर पडल्यात. पुढचं बघूया आपण. येत आहेत आता कोकणातली पुरगी अंकिता वालावलकर, म्हणजे कोकण हार्टेड गर्ल. या अक्षरशः जबरदस्त इमेज केली त्यांनी, एकदम स्ट्रॉंग प्लेअर झाल्यात या बिग बॉसमध्ये, या घरामध्ये. यांचं इंस्टाग्रामची फॅमिली किती आहे माहिती आहे का, 655K. यांना चांगला तगडा म्हणजे जबरदस्त सपोर्ट पण भेटायला लागलाय आणि यांचा खेळ पण एकदम बहरायला लागलाय. म्हणजे लांबपर्यंत जाणारी व्यक्ती आहे ती. पोरगी खतरनाक आहे बरं का, ऐकणार नाही निक्की बाई. दुसरा याच्यानंतर येणार कंटेस्ट बाबा घरात आहे का नाही समजणं झालंय. नाव तर आहे निखिल दामले आणि 25.6K यांचं इन्स्टा फॅमिली आहे. आय होप त्यांनी लवकरच काहीतरी धुमाकूळ घालावा किंवा आज उद्या बाहेर पण पडतील ते आपला व्हिडिओ येईपर्यंत. मे बी बिग बॉसच्या मर्जीवरती आहे. सगळ्यात आता राजा माणूस येणार आहे. राजा म्हटलं तर तुम्हाला माहित आहे, मी पण कोल्हापूरचा आहे, माझा पण सपोर्ट असणार आहे आमच्या कोल्हापूरचा DP दादा. यस, DP दादा. तुम्हाला माहित आहे की यांची अक्षरशः ओळख आहे की आईचा आणि बायकोचा मार खाणारा माणूस, म्हणजे आईचा आणि बायकोचा मार खाऊन होणारा माणूस म्हणजे आमचा DP दादा. मनानं लय मोठा आहे, खतरनाक माणूस आहे, बिझनेसमॅन आहे, सोशल इन्फ्लुएन्सर, मला बोलता येतोय, इन्फ्लुएन्सर. ठीक आहे, आमचा कोल्हापूरचा एकदम राजा माणूस आहे बरं का तो. DP दादाची फॅमिली आहे 1.2 मिलियन्स. ओके, आता आकडा 10 लाखाच्या पुढं. DP दादाला एकदम भयानक लेवलचा सपोर्ट भेटतो, एकदम तगडा तगडा, म्हणजे गणितच नाही तिथं आमच्या इकडं बरं का. सगळं जाळंधूर संकटच निघतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर ना आपला आयडॉल येणार आहे बरं का, इंडियन आयडॉल. पहिला इंडियन आयडॉल झालाय अभिजित सावंत. अभिजित सावंत एकदम मास्टर माइंड गेम खेळतोय, एकदम स्ट्रॉंग लिडरशिप आहे त्यांच्याकडे बरं का. अभिजित दादाचे फॉलोअर्स आहेत 367K. इन्स्टा फॅमिली आहे त्यांची. आपण सगळे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स बघतोय बरं का. अभिजित सावंत मास्टर माइंड म्हणून वरती यायला लागलाय. ठीक आहे. याच्यानंतर त्यात एकदम नाव नको घ्यायला. जबरदस्त एकदम अनुभवी खेळाडू आहे निकिता अंबोळी. बाकी यांच्याबद्दल बोलण्यात काही पॉईंट नाही. 5.5 इंस्टावरती फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचे, 5.5. पण बोला याच्यानंतर शेवटला बघूया यांच्याबद्दल. जान्हवी किल्लेकर, ऐतिहासिक नाव आहे किल्लेकर, तसं कामगिरी यांची एकदम कर्णकर्कश आहे.
जान्हवी किल्लेकर यांची मालिका वगैरे काय मी बघितलेलं दिसत नाही. मी मालिका वगैरे काय बघत नाही, मला माहिती नाही. पण यांची इंस्टाग्रामवरती फॅमिली आहे की 367K, सॉरी सॉरी 266K. याच्यानंतर येणार आहे आमचा तगडा तगडा राजा माणूस, राजा माणूस नाही, वैभव चव्हाण. आमचा दाढीवाला, आम्ही दाढीवाले फॅन आहेत तसे. बॉडी बिडी एकदम जाम आहे बरं का, पहिलवान दिसतोय गडी. पण याची फॅमिली आहे इन्स्टावरती 58.4K. वाढेल आता ह्या सीझनच्या शेवटपर्यंत. लांबपर्यंत जाणारा माणूस आहे हा सुद्धा, लांबपर्यंत जाणार आहे. त्याच्यामुळे फॅमिली ही वाढू शकते. लास्ट टाइमला पण बघूया कोणाला फॉलोअर्स वाढलेत, कोणाचे कमी झालेत. तर सध्या इरिना सोबत जास्त एंगेज आहेत, गुरुजी झालेत इरिनाचे. आता जवळ इरिनाचं नाव निघले तर ठीक आहे, इरिनाच बघूया. इरिना बहुतेक रशियन आहे आणि तिचे सोशल मीडियावरती फॅमिली आहे इंस्टाग्रामवरती 162K. इरिना आणि वैभव चांगलं गणित जमायला लागले. आता येणार आहे आपले रॅपर अमरावतीचे आर्या जाधव. नऊवारी साडी रॅप केलं. मी असं रॅप बिप काय ऐकत नाही, पण ऐकायला भारी वाटलं बाबा. ते परवा बिग बॉसच्या घरात तिनं जे काय ऐकवलं, अक्षरशः अंगावरती काटा. आता पण आलं ते, डेंजर आहे. आर्याचे फॉलोअर्स किती आहेत? 348 पॉईंट, म्हणजे 348K. एवढी फॅमिली आहे आणि खेळ तिचा बहारायला लागला. जरासे कन्फ्युजन वाटतंय तिचं. हळूहळू हळूहळू येईल रस्त्यावरती. आता घरातून बाहेर पडण्यासाठी इच्छा असणारी एकमेव तगडी माणूस आहे, तगडी बाई माणूस म्हणू आपण त्यांना, योगिताताई, योगिता चव्हाण. योगिता चव्हाण अक्षरशः म्हणजे त्यांची रिक्षा चालवायची त्या अशी कुठली तरी मालिका होती. मी मालिका बघत नाही त्याच्यामुळे डोंट सॉरी बरं का, त्यांच्या फॅन्सना वाईट वाटेल. तर योगिता चव्हाणचे फॉलोअर्स आहेत 257K. 257K बरे आहेत, पण ते घरातून बाहेर का पडायचं म्हणतात कुणास ठाऊक. पण त्याचं एकूण घरातलं वावर वगैरे एकदम भारी वाटतंय ते बघायला. बघूया. आता सगळ्यात खतरनाक माणूस म्हणजे अभिजित सावंत. अभिजित दादाच्या मनानं त्यांच्या वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर भारतातला सगळ्यात मोठ्या माणसा भारतातला सगळ्यात मोठा माणूस म्हणजे अरबाज पटेल. ते परवा गेम झालं त्याच्यात त्यांनी सांगितलं ना, भारतातल्या सगळ्यात मोठ्या माणसाला हरवून आम्ही पुढवलंय. ते वाक्य घेतलं की अरबाज पटेल. अरबाज पटेल कुठलाही जरा बघायला पाहिजे. स्पिल्स विला MTV वरचा असतोय ना मालिका, ती मालिका नाही ती रियालिटी शो आहे, तिकडून आलाय. त्याच्यामुळे त्याला पण चांगला अनुभव आहे आणि खतरनाक गेम खेळतोय, म्हणजे मास्टर माइंड आहे. अनुभव आहेत निकी आणि अरबाज. बघा यांचं दोघांचं बॉन्डिंग कुठंपर्यंत चालतंय आणि कुठंवर खेळतायत. ते फायनल पर्यंत जातील असं वाटतंय. जिंकण्याचे चान्सेस थोडेसे न बोललेलं बरं. अरबाजची फॅन फॉलोइंग आहे इंस्टाग्रामवरती 1.8 मिलियन. हा, हिंदी लोक जे बघतायत ते फॅन त्यासनी चांगला सपोर्ट करतात बहुतेक. जर नॉमिनेशन टास्कमध्ये आले तर बघूया काय काय होतंय ते. ओके, आता सगळ्यात मोठा माणूस येणार आहे बरं का, सगळ्यात मोठा. बँड इज बँड, गोलीगत आईच्या गावात. खतरनाक माणूस आहे बरं का. मी ऍक्च्युली हा जो डिसिजन घेतलाय बिग बॉस बघायचा, रिव्ह्यू करायचा, की आज सकाळीच मला कांगणे सरांचा, मी स्टडी वगैरे चाललेला असतो त्यामुळे कांगणे सरांचा सूरजला सपोर्ट, आणि सूरज बिग बॉस मध्ये गेलाय. हा विषय काय बघायला गेलो तर सूरज चव्हाण आपला बिग बॉस मध्ये गेलाय. ऍक्च्युली मी सूरजला टिकटॉकर होता असं माहिती होतं बरं का. सुरुवातीला हसायला कॉमेडी म्हणून मला पण शेअर केलं, मी बघितलं. हा भाई, सूरज चव्हाणचा आपला विषय चाललेला की सूरज चव्हाण मला लय आवडला बाबा माणूस. मला वाटलं होतं त्याचे पहिल्या रील्स असतील तसाच माणूस असेल, पण नाही. खतरनाक पोरगा आहे, खतरनाक. एकदम साधं सुधं सोजवळ. त्याच्या मनात काय नाही, जसा तो आता तसा तो बाहेर आहे. भाई तो वैभव चव्हाण अक्षरशः त्याला भेटलाय यो. भाई काय त्या वैभवच राहिले. भाई जिगर आहे पोरग्याकडे, जिगर आहे. म्हणजे त्याला वाटतंय की बाबा थोडासा न्यूनगंड आहे बाबा, हा सगळी पॉश माणसं आहे, ते शिकल्या सवरलेली, त्यांच्यामध्ये जर असं वावर कसा होणार. काही नाही सूरज भाई, जसा तू आहेस तसाच तू राहा. तू शिकशील हळूहळू. जरा त्याला डाव काढायला लागलाय. परवा DP दादा त्याला सांगताना बघितलं, भारी माणूस आहे पोरगा, एक नंबर आहे. हे शेवटपर्यंत जाणार आहे बरं का. आणि ऍक्च्युली सूरज चव्हाणमुळं बिग बॉस सीझन 5चा TRP एकदम ढगात गेलाय. अक्षरशः ढगात गेलाय बरं का. जर समजा याच्या पुढे जर बिग बॉस हिंदीचा जर सीझन असता का नाही, गेला असतं खाली ते, त्याचा काय उपयोग नसता. बाई एकट्या सूरजमुळे एवढा मोठा तगडा TRP मिळालाय. तर सूरजचे इन्स्टावरती फॅमिली किती आहे माहितीये का? 1.3 मिलियन. म्हणजे मी ऐकलं होतं युट्यूबवरती भरपूर
सुरू पहिले ते टिकटॉकला हे होतात ना, त्याची हिस्ट्री वगैरे बघितली, बिचाराचं लई वाईट स्टोरी. लई म्हणजे लई, म्हणजे त्याला थोडासा न्यून नाही बाबा, बोलता येत नाही किंवा काय आपल्याला समजत नाही, तर बोलला बिग बॉस सोबत बोलायला बघितलं मी. सूरज चव्हाण, त्याला सपोर्ट केला पाहिजे आपण, खरं सांगतो, मनापासून सांगतोय. त्याला ना ते साफसफाईची ड्युटी सलग 2 आठवड्यात लावल्या. बघ इथून पुढं अक्षरशः काहीतरी बदलल ते. काल रितेश दादांनी पण बघितलं, सांगितलं, ते समजावून सांगितलं बाबा, जितकं पण बिग बॉस झालेलं आहेत वेगवेगळ्या भाषेतलं आजपर्यंत जेवढे सीझन आहेत, बेस्ट माणूस हा. साफसफाईला सुद्धा मोठ्या लेवलचं काम समजणारा म्हणा किंवा आपलं घर म्हणून काम करणारा माणूस म्हणजे सूरज चव्हाण. तर हे होते सगळे 16च्या 16 कंटेस्टंट पैकी पुरुषोत्तम दादा पाटील हे इविक्ट झालेत मागल्या आठवड्यात, आणि आता बघूया हे आपला व्हिडिओ पडेपर्यंत कोणतरी इविक्ट होईल बहुतेक. बघूया, अजून 2 वाईल्ड कार्ड एंट्र्या असणार आहेत, पण जसं जसं मी पण आता थोडासा स्टडी करून तुमच्या समोर येत राहीन आज उद्या रेग्युलर जसं जमल तसं. पण मला आवडायला लागले, कारण मी सपोर्ट करायला येणार आहे, म्हणजे कोणाचं एक साईड बाजू घेणार नाही, पण सांगतो. सूरज चव्हाण आहे, आमची अंकिता आहेत, कोकण हार्टेड गर्ल, आणि सगळ्यात मोठा दीप्ती दादा आपल्या कोल्हापूरचा आहे, त्याच्यामुळे सपोर्ट तर बनतोच. दुसरी गोष्ट की अभिजित सावंत. अभिजित सावंत आयडॉल आहेत भाई आपलं, पहिले इंडियन आयडल. आम्हाला जरासं बारकं होतं त्यावेळेला ते कळत होतं अभिजित सावंत असं. लय भारी पोरगा, आवाज काय क्वालिटी आहे माहितीये का. परवा ते गाणं म्हटलं तर छळ बेकार की बातों, आमचा आवाज जाऊन द्या, पण सल्यूट. पॅडी दादा, पॅडी दादांना पाहिजे तो स्टेबिलिटी, म्हणजे पाहिजे तो अजून भेटलेला नाही. इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करत होते किंवा काय, ते आहेत डॉन आहेत बरं का, ते कॉमेडीचे किंग आहेत. म्हणजे आम्ही त्यांना पॅडीपेक्षा छू छू या नावानं आजपर्यंत ओळखतोय. आता भाई त्यांना चाकोरीच्या बाहेर यायला पाहिजे, थोडंसं स्ट्रगल करतात. जे जे बरोबर खेळणार आहेत आपण त्यांना सपोर्ट करणार आहे, जे योग्य आहे ते योग्य आहे, जे चुकीचं आहे ते चुकीचं. आपण प्रत्येकाची कान उघडणी करू शकतोय, मे बी तयारीनं राहूया. तर हे सगळे कंटेस्टंट आहेत, आणि आपला आता नवीन प्रवास सुरू झालेला आहे. तुमचा पण आशीर्वाद राहू द्या, गरिबाच्या पाठीमागं सपोर्ट राहू द्या. शक्यतो लाईव्ह पण यायचा प्रयत्न करू, पण बघू हळूहळू आपण प्रगतीपथावरती जाऊ. तोपर्यंत बघत राहा. आणि आपलं एक ट्रॅव्हल ब्लॉगचं पण चॅनल आहे, रवींद्र दाभाडे ब्लॉग्स, याच्यावर सुद्धा भेट द्या प्लीज, कृपा करा, आणि गरीब भावाला तुमच्या सपोर्ट करा. चला बाय बाय, परत भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.